यानंतर एक विशेष बातमी, बौद्धिक दिव्यांगांसाठीच्या स्पेशल ऑलिम्पिक भारत स्पर्धेसाठी निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली होती आज आणि या संदर्भात अनेक दिव्यांग स्पर्धक हे मुंबईत दाखल झाले होते। मुंबईच्या कांदिवली इथं सरदार वल्लभभाई पटेल तरण तलावामध्ये बौद्धिक दिव्यांग जलतरणपटूंनी सराव सुद्धा केला। तर बौद्धिक दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर बौद्धिक दिव्यांग स्पर्धांचं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी हे मीडिया पार्टनर आहेत। बौद्धिक दिव्यांग खेळाडूंना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने आणि त्यांना याच संदर्भात जास्तीत जास्त संधी मिळावी हा यामागचा उद्देश आहे। स्पेशल ऑलिम्पिकसाठी जे ते एक वॉर रूम तयार करण्यात आला आहे। मेधाजी आपल्यासोबत आहेत। मेधाजी, आज इथे स्पेशल ऑलिम्पिक होते महाराष्ट्रात मुंबईत प्रथमच आयोजन करण्यात येत आहे। एका वॉर रूमचं निर्मिती करण्यात आली आहे। नेमकं काय वॉर रूम आहे आपल्याकडून जाणून घ्यायची इच्छा। हा, या ना सर, या। ही आमची वॉर रूम आहे। हे आम्ही सगळेजण इथे आमचे ऑर्गनायझिंग कमिटीचे मेंबर आहेत, ते सगळं करतात आणि हे त्यांची चर्चा चालू आहे सगळी, कशा प्रकारे काय करायचं ते। त्यानंतर हे आमचं कम्प्युटर्स, तुमची चर्चा चालू राहू द्या। हे आता चर्चा करतायत की कोणत्या प्रकारचं बॅनर लावायचं, कुठे लावायचं, त्या तिकडे चर्चा चालू आहे की आता आपण पुढे कशा प्रकारे अरेंजमेंट करायचे। हे आमचे तलवारे सर आहेत आणि त्यांचे सहकारी आहेत, ते सर्व व्यवस्था कशी चालू आहे, तिथे कुठे अडचण आहे का, आर्थिक व्यवहार काही गरज असेल तर हे दोघं जण त्याच्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्याप्रमाणे त्यांची व्यवस्था आणि नियोजन चालू आहे। आतापर्यंत जे बॅनर्स किंवा जे साईन बोर्ड्स लावलेले आहेत, त्यानंतर सगळ्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या इथे प्रिंट होत आहेत। इथे 2 प्रिंटर आणि 2 लॅपटॉप्स आहेत आणि या आमच्या भारती मॅडम आहेत। भारती मॅडम या आमच्या प्रोग्राम ऑफिसर आहेत। या आमचा म्हणजे म्हणायचं तर एकदम मोठा सपोर्ट सिस्टीम आहे। अशा दिसतात किरकोळ पण कामाला मात्र वाघ आहेत। हे विनोद सर आहेत आमचे। हे विनोद सर आमचं काम व्यवस्थित बघतात, ते आमचे कोऑर्डिनेटर आहेत, एक महत्त्वाचे आयोजक आहेत। या 2 प्रकारच्या 3 प्रकारच्या आणखीन एका प्रकारच्या पण रिबिनी असतील काळ्या रंगाच्या, तर या काळ्या रंगाच्या रिबिनी आहेत त्या स्वयंसेवकांसाठी आहेत, ह्या ॲथलीटसाठी आहेत आणि हे ऑफिशियल्ससाठी आहेत। या इथे जे बसलेले आहेत 3 जण, संजू आहे, सौरभ आहे, प्रफुल्ल दादा आहेत, विजय साहेब आहेत, डोले सर आहेत, हे आमचे क्रीडा संचालक आहेत पूर्ण महाराष्ट्राचे। त्यांच्याबरोबर हे सगळे बसून कोणतं कोणतं कुठे कुठे पब्लिसिटी ह्याचं काम हे बघतात। रेकॉर्ड ब्रेक होणार आहे। त्यामुळे मेधाजींनी आपल्याला या संपूर्ण वॉर रूममध्ये काय चाललंय याची सगळी माहिती दिलेली आहे आणि ही स्पर्धा रेकॉर्ड ब्रेक होणार आहेत हे यातूनच दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह मी महेंद्र जोइल, जय महाराष्ट्र न्यूज़, मुंबई। राजस्थान टीम से आया हूँ, यहाँ पर टूर्नामेंट खेलने के लिए आया हूँ। यहाँ पर स्टेट नेशनल चैम्पियनशिप 2025 यहाँ पर प्रतियोगिता खेलने के लिए आया हूँ। यहाँ पर टूर्नामेंट है, यहाँ पर बहुत अच्छा लग रहा है और यहाँ पर खाने की सुविधा बहुत अच्छी है और रहने की भी बहुत अच्छी है। यहाँ पर बहुत लोग अच्छे हैं। इसमें उम्मीद करता हूँ बहुत अच्छा प्रतियोगिता जीत कर जरूर लेके जाऊँगा। कंटिन्यू 12 मंथ कंटिन्यू प्रैक्टिस करता है। ऐसा नहीं कि ये टूर्नामेंट आ गए और चलो उठा के लिए आए हम। ये कंटिन्यू रेगुलर प्रैक्टिस में है और मैं आशा रखता हूँ इनसे और ये हमारा विश्वास भी नहीं तोड़ेंगे क्योंकि जो मेहनत इनके साथ हमने करी है और बच्चों ने जो दम दिखाया मेहनत के अंदर, उसका फल ज़रूर मिलेगा और हम चाहते हैं कि यहाँ से मेडल गोल्ड मेडल लेके जाए। हाँ, बहुत अच्छा लग रहा है सर। हम सुबह आ गए थे, अभी ये पहली बार इधर स्पेशल ओलंपिक कंपटीशन बन रहा है और बहुत अच्छा लग रहा है। सुबह सुबह आ गए तो देखने में सब इधर कुछ अरेंजमेंट अच्छा था और आने के बाद इन्होंने हमको बहुत सत्कार से और सब बहुत अच्छी तरह से मेहमानगी कर रहे हैं। बहुत ही अच्छा लग रहा है। बहुत मिल रहा है सर, बहुत बहुत मिल रहा है और अभी 4 दिन रहने वाले हैं, ऐसे ही मिलेगा और कंपटीशन करके हम हमारे बच्चों को गोल्ड मेडल लेके ही जाएंगे सर।
कंपटीशन के लिए बॉम्बे में आया है। मैं मेडल जीत के जाऊंगी। मेरे सर को दिखाऊंगी स्पेशल ओलंपिक के। मुंबई में अच्छा लगा मेरे को। मुझे बॉम्बे में चांदी लेने को मिलेगा। आज ही मैं आई हूँ और मुझे इधर घूमने को मिलेगा और मैं ज़रूर मेडल लेके जाऊंगी और मैं मेरे स्कूल वालों लोगों को दिखाऊंगी और वो लोग मेरे से बहुत प्राउड होंगे। तमिलनाडु टीम लेके आया था. They are very interested, the coaches, and we have the lady coach over here. He is a national player already. He has swim C14 under category. He has won 3 medals and he has got a cash award of 15 lakhs. बहुत encourage कर दिया state और national. ऐसा competition special kids का बहुत नहीं है. खूब ज अच्छा यहाँ पे जो है अरेंजमेंट है. नेशनल चैम्पियनशिप के हिसाब से जो होना चाहिए वो दिख रहा है और एकोमोडेशन, फूड और ये सब अरेंजमेंट जो है वो प्री प्लान्ड जैसे प्रॉपर सेट किया हुआ है और बहुत अच्छा है. आमची जी कमिटीची निवडणूक झाली त्या निवडणुकीनंतर ही राष्ट्रीय स्पर्धा आम्ही या ठिकाणी घेत आहोत. आमचा क्रमांक खूप शेवटी होता भारतातील ज्या एकूण स्पर्धा होता स्पेशल ऑलिम्पिकच्या, पण आदरणीय मेधा मॅडमांच्या अध्यक्षतेखाली व आमचे जे क्रीडा संचालक आहेत डोले सर व आमची सगळी जी कमिटी यांच्यामुळे आज आम्ही पूर्ण भारतामधून जवळपास मला वाटतं 4था क्रमांकावर आलेलो आहोत. हा एक रेकॉर्ड आहे की नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपचा की जिथे जवळपास 100च्या वर ॲथलीट्स सहभागी झालेले आहे कुठल्याही राष्ट्रीय स्पर्धेमध्ये. आणि या स्पर्धेमध्ये जे ॲथलीट्स सहभागी झाले त्यांची निवड आंतरराष्ट्रीय 2027ला चिली येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता या स्पर्धेतनं ॲथलीट्स निवडल्या जाणार आहे. आणि ते आपलं भाग्य आहे की आपल्या महाराष्ट्रात ते कार्य होणार आहे की इथून चिलीकरता ज्या ॲथलीट्सची निवड होणार आहे ते आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू आपल्या महाराष्ट्रातून निघतील. महाराष्ट्र ने ये कंपटीशन लिया है तो हमें वहीं से ये फील हो गया था कि हाँ ये कंपटीशन में कुछ ना कुछ एक्स्ट्रा होने वाला है. तो वैसे ही जैसे हमने यहाँ अकोमोडेशन देखा तो वो देख के और बहुत अच्छा लगा. फूड भी बहुत अच्छा है और जो धीरे धीरे और बच्चों का जो उत्साह और 20 स्टेटों की एंट्री प्लस 120 प्लस एथलीट जो यहाँ आए हैं, तो मेरा ये मानना है कि यहाँ से बहुत सारे बच्चे और कोचेज और पेरेंट्स बहुत कुछ अच्छा एक एक्सपीरियंस लेके जाएंगे. मैं फ्री स्टाइल और बैक स्ट्रोक 50 मीटर और 50 मीटर कर रहा हूँ. मुंबई में आके कैसा लगा? यहाँ पे ऑर्गेनाइजेशन ने आपकी जो खातिरदारी की है, खाने पीने की व्यवस्था सब कैसे लगी? वो सब अच्छा है. अब आगे देखते हैं क्या होता है. मुझे ऐसा लगता है कि मैं बहुत खुश नसीब हूँ कि छोटे बच्चे स्पेशली और इससे एबल चिल्ड्रंस को जो हम सेवा जितनी दे सकते हैं, उनकी व्यवस्था जितनी अच्छे से कर सकते हैं, उसकी जवाबदारी मुझे दी गई है. तो इन दैट पार्ट मैं ऑर्गेनाइजेशन को भी बहुत सारा शुक्रिया अदा करता हूँ. स्पेशल ओलंपिक आपण अशा मुलं ज्यांना रिटायर्ड ब्रेन असतात अशा मुलांचं स्विमिंग कॉम्पिटिशन महाराष्ट्रात आणि मुंबईत कांदिवलीच्या सरदार वल्लभभाई पटेल स्विमिंग पूलमध्ये होत आहेत. अतिशय महाराष्ट्रासाठी गौरवास्पद हे आहेत. आम्हाला एकदम प्राऊड वाटते की बाबा इतका चांगला आयोजन महाराष्ट्राला आणि विशेषकर मुंबई महानगरपालिकेच्या कांदिवली येथील सरदार वल्लभभाई स्विमिंग पूलला मिळालं आहे.